नमस्कार मैत्रिणींनो, चला आज करूया आपण वालाच्या शेंगाची भाजी. तर वाल स्वच्छ निवडून घेतला. आता मसाला तयार करण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. ते शेंगदाणे भाजून घेतले. तर याला टाकायचे भांड्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि याचा जाडसर कूट तयार करून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता कूट तयार झाला, फोडणी करायची. तर कढई मध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं. त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची. तर जिरं मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये हळद पावडर टाकायची आणि वाल धुवून टाकायचं. वालाच्या शेंगा धुवून घ्यायच्या आणि मग टाकायच्या आणि चांगलं परतून घ्यायचे. आता आपल्याला सुकी भाजी करायची, त्याच्यामुळे आपण ते पाणी नाही वापरणार बिलकुल पण. आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये मिरची पूड टाकायची, कांदा लसूण मसाला टाकायचा आणि आपण जे कूट तयार केलं होतं ते टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. ते सगळे मसाले चांगले शेंगामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर चांगले मिक्स झाले मसाले की याला झाकण ठेवून आपल्याला एकदम कमी गॅसवर 3-4 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची. बिलकुल पाणी न वापरता एकदम छान शिजल्या जाते भाजी तेला आणि मिठामध्ये. थोडीशी कसर बाकी, तर आपण परत एकदा 1 मिनिटभर परत शिजवून घेऊ भाजी. तुम्ही बघू शकता एकदम अशी छान शिजल्या गेलेली आहे आपली वालाच्या शेंगाची भाजी. आता आपण ताट करूया. एकदम ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते वालाच्या शेंगाची भाजी. त्याच्यासोबत कांदा घ्यायचा आहे, कांद्याची पात घेतली आहे. एकदा नक्की तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर वरतून थोडी कोथिंबीर टाकायची. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.